लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो ज्याची बघा सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलेत तो म्हणजे 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, कोणत्या तारखेला हा हप्ता वाटप होणार आहे आणि या हप्ता वाटपाबद्दल अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुम्हाला या ठिकाणी तारीख देखील त्यांनी सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला 17वा हप्ता भेटणार आहे। केवायसी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे का, हा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की बाबा हा 17वा हप्ता आम्हाला पटपट सर्वांना भेटायला पाहिजे आणि सर्व लाडक्या ताईंना भेटायला पाहिजे। आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटला होता का, 16वा हप्ता भेटला असेल त्या लाडक्या ताईला 17वा हप्ता पण भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी आपलं आपलं नाव, जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला आता वेळ नाही वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी काय तुमची ही गुड न्यूज असणार आहे, काय खुशखबर असणार आहे, काय आनंदाची बातमी आहे, सगळ्या गोष्टी सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला 17वा हप्ता वाटपाबद्दल तारीख या ठिकाणी काय फिक्स झालेली आहे किंवा कोणत्या तारखेला या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटणार आहे किंवा ही निवडणुकीपूर्वी तुम्हाला हप्ता भेटणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। साम टीव्हीची बातमी आहे। तर या ठिकाणी आणि ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत त्या लाडके त्यांनी ई-केवायसी कशी करायची आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। डॉक्युमेंट्स पण तुम्हाला मी दाखवणार आहे की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अंगणवाडी सेविकांना द्यायचे आहेत। सगळ्या गोष्टी एकदम महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 17वा हप्ता कोणाला मिळणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ एकदम छान स्वरूपाचा असणार आहे, सर्वांनी बघायचा आहे। आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं लाडक्या बहिणीचं आपलं हे चॅनल आहे। चला तर वेळ वागेल तर सुरुवात करूया। तुमच्या समोर बातमी दिसते साम टीव्हीची, बघा साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे, खुशखबर तुमच्या समोर आलेली आहे। तुम्ही स्वतः वाचू शकता, मी वाचलं नाही तरी चालेल पण तुम्ही एकदा वाचा, स्वतः वाचा। साम टीव्हीची काय बातमी आहे, लाडकी बहीण योजना निवडणुकी आधी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, बघा तुमच्या समोर दिलंय। या ठिकाणी मी लिहिलेलं नाहीये, हे साम टीव्ही मध्ये टीव्ही चॅनलवर पण आलेले आहे आणि त्यांच्या वेबसाईटवर पण ही न्यूज आलेली आहे। काय बघा, निवडणुकी आधी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे 1,500 रुपये या दिवशी जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे। बघा सगळ्यात पहिली शक्यता किंवा या ठिकाणी त्यांनी अंदाज किंवा त्यांची काही माहिती त्यांना भेटली असेल त्या माहितीनुसार या ठिकाणी पहिली तारीख ह्या 17व्या हप्त्याबद्दलची आलेली आहे। साम टीव्हीने ही बातमी दिलेली आहे। तर लाडक्या सगळ्याला असं वाटतंय का की हा 17वा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटायला पाहिजे आणि कोणत्या तारखेला भेटणार सगळं सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। आणि सगळ्यात महत्त्वाचे लाडक्या ताईंनो, आपण ज्या मागण्या करत आहोत सरकार या ठिकाणी त्या पूर्ण करत आहे। आपल्या 2 मागण्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। पहिली मागणी म्हणजे मुदतवाढ झालेली आहे, दुसरी मागणी म्हणजे पती नाहीयेत, वडील नाहीयेत त्यांची देखील या ठिकाणी मागणी, त्यांना काय आधार कार्ड टाकायचं, कसं केवायसी करायची ती पण मागणी पूर्ण झाली। आणि आपली आता तिसरी अत्यंत महत्त्वाची मागणी असते ती म्हणजे ई-केवायसी अपडेट करायचं ऑप्शन यायला पाहिजे। याला कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि अजून एक चौथी मागणी, बघा खूप महत्त्वाची मागणी आहे, तुम्हाला जरी याचं महत्त्व कळत नसेल तर महत्त्व सांगतो लाडक्या ताईंनो। चौथी एक मागणी आहे ती म्हणजे की ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये त्या लाडक्या ताईंना 4,500 रुपये यावेळेस भेटायला पाहिजेत। आणि निवडणुका चालू आहेत लाडक्या ताईंनो, आपण जर ही मागणी उचलून धरली, बघा लाडक्या ताईंनो परत सांगतोय, सगळ्यांना सगळेजण सहमत असताल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। 4,500 रुपये जे मागचे भेटलेले नाहीयेत, त्याच्यानंतर 16वा 17 15वा 16वा हप्ता भेटला, याचा अर्थ असा आहे की त्या पात्र असताना त्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते। त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की मागचे 4,500 रुपये भेटायला पाहिजेत, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि सहमत आहे, सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असे कमेंट बॉक्समध्ये असं लिहायचं आहे कमेंट बॉक्स। चला वेळ न वागेल आता पुढे बघूया साम टीव्हीने ही काय बातमी दिली आता तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। चला तर सगळ्यात पहिली गोष्ट समरी या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कधी हप्ता भेटणार आहे, 17वा हप्ता कधी भेटणार ते सांगितलेलं बघा। नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, बघा या ठिकाणी तुमच्या समोर आहे, या दिवशी महिलांना मिळू शकतात हे पैसे, 17व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार हे सांगितलेलं आहे। बघा
तर लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, तर हे सगळं दिलेलं आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होऊन 18 दिवस झाले आहेत. आज अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच हे पैसे जमा केले जातील. यासोबत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. यात आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु या काळात ही पैसे जमा होणार असल्याचे सांगितलेले आहे. बघा, खूप महत्वाची बातमी आहे. तुम्हाला ही बघा बातमी मी अगोदर पण सांगितले होते. बघा, आचारसंहिता लागली पण ही लाडकी बहीण योजना जी आहे ती खूप जुनी, आता 1 वर्ष तिला पूर्ण ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस ह्या लाडक्या बहिणीला प्रॉब्लेम येणार नाही. आचारसंहितेचा प्रॉब्लेम फटका बसणार नाहीये. हे तुम्हाला मी आधी सांगितलं, कारण की सरकार नवीन निर्णय घेऊ शकत नाही किंवा जर एखादी योजना नवीन असेल त्याला 1-2 महिन्याची त्याला राबवता येत नाही. त्याच्या पण यावेळेसची जी ही लाडकी बहीण योजना आहे हिला बरेच दिवस झाले असल्यामुळे, बरेच महिने झाले असल्यामुळे या लाडक्या बहिणीच्या हप्त्यावर प्रॉब्लेम येणार नाही. हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. आणि सेम तुम्हाला न्यूजपेपरमध्ये आलेलं पाहायला मिळेल की आचारसंहितेचा फटका लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर भेट होणार नाहीये. त्याच्यामुळे सुरळीत तुम्हाला हप्ते तुमचे चालू राहणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. आणि निवडणूक आल्यानंतर उलट अजून एक फायदा होतो लाडक्या बहिणींनो, की तुमच्या हप्ते वगैरे बंद होत नाहीत. सरकार कधीच रिस्क घेत नाही, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळे उलट आपल्याला आता असं मागायचंय की बाबा हप्ते आम्हाला वाढून भेटायला पाहिजेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्ते आम्हाला एकत्र टाका, अशा स्वरूपाची मागणी आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यामुळे सरकार आपल्या त्या मागण्या पूर्ण करेल. चला लाडक्या बहिणींनो बघूया काय निवडणूक आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. बरेच लाडके म्हणत असतील की सर आता 17व्या हप्त्याची तारीख तरी सांगा. बरेच या ठिकाणी बघितले आम्ही तुमचे या ठिकाणी बघत आहेत की हे काय हे, पण आता तारीख एकदा सांगा. आता तारीख तुम्हाला दाखवत आहे त्यांनी साम टीव्हीने काय तारीख दिली. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुका आधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. त्याआधी महिलांना 1500 रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा त्यांनी काय सांगितलंय बघा, 2 आणि 3 तारखेला या ठिकाणी निवडणुकीचे रिझल्ट आहेत. निवडणूक आहे, रिझल्ट आहे. तर 2-3 तारखेच्या अगोदरच म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे भेटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. पण आता या ठिकाणी त्यांनी सांगितलंय तर कुणाकुणाला लाडक्या बहिणींना वाटते बघा की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे भेटायला पाहिजेत. आता ही शक्यता या ठिकाणी वर्तवली. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, परत म्हणू नका की सर तुम्ही बोलला होता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. मी या ठिकाणी बोलत नाहीये. ही साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी लाडक्या बहिणींना दाखवत आहे. पण लाडक्या बहिणींनो, आपण जर मागणी केली तर मागच्या वेळेस जसं GR लवकर आला होता बघा, 28-29 तारखेला काहीतरी GR आला होता मागच्या वेळेस, त्याच स्वरूपात जर आपण या ठिकाणी मागणी करत राहिलो आणि बघा निवडणूक असल्यामुळे सरकार पण या ठिकाणी, सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, सगळेजण या ठिकाणी कोणीच या ठिकाणी काय करत असते, या ठिकाणी रिस्क घेत नसतं. कोणी अपोज पण करणार नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण जर मागणी केली तर सरकार नक्की GR लवकरात लवकर काढून या ठिकाणी पैसे आपल्या अकाउंटला लवकरात लवकर टाकेल. त्याच्यामुळे सरकारला परत एकदा हा गुरुदादा, तुमचा दादा गुरुदादा एकदा सरकारला मागणी करत आहे, ज्या लाडक्या त्यांचे 12वे, 13वे, 14वे हप्ते भेटले नाहीयेत त्यांना ते हप्ते द्यावेत. आणि त्याचबरोबर हा 17वा हप्ता लवकरात लवकर GR काढून लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावा. निवडणुकीच्या अगोदर टाकला तर खूपच चांगलं होईल. निवडणुकीच्या 2-3 दिवसामध्ये जर टाकले तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लवकरात लवकर वितरण चालू करावं असं सरकारकडे मी या ठिकाणी लाडका दादा तुमची मागणी करत आहे. तुम्ही पण या मागणीला सहमत असताल तर कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे लिहायचं आहे, पाठिंबा आहे असं लिहायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.